मुंबईच्या गजबजलेल्या शहरात राहणारी 35 वर्षीय सना एक नर्स होती. आयुष्यात अनेक चढउतार पाहिल्यानंतरही तिच्या मनात प्रेमाबद्दल अपार विश्वास होता. घटस्फोटानंतर ती एकटी पडली होती, पण तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आला आणि तिच्या जगण्याला नवा अर्थ मिळाला. तो होता फैसल. मुंबईतील एका सलूनमध्ये काम करणारा साधा तरुण. सुरुवातीला दोघांची ओळख झाली, मग मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सना फैसलवर जीवापाड प्रेम करू लागली. तिने त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्ने रंगवली. इतकेच नाही तर त्याच्यासाठी तिने स्वतःच्या संसारालाही पूर्णविराम दिला. तिला वाटत होते की आता तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील, पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. काळ पुढे सरकत गेला तसा फैसल लग्नाच्या विषयावर टाळाटाळ करू लागला. मात्र सना आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला नात्याला एक नाव हवं होतं. तिला फक्त प्रेम नव्हे तर आयुष्यभराची साथ हवी होती. ईदच्या सुट्ट्यामध्ये फैसल आपल्या उत्तर प्रदेशातील गावी गेला. सना देखील त्याच्या मागे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बिजनौरला पोहोचली. तिच्या मनात एकच आशा होती, आज तो लग्नासाठी होकार देईल. पण त्या दिवशी दोघांमध्ये मोठा वाद झाला. सणाच्या प्रश्नांना आणि लग्नाच्या आग्रहाला कंटाळलेल्या फैसलच्या मनात एक भयंकर विचार जन्माला आला. त्याने सणाला दुचाकीवर बसवले आणि गावाजवळील एका निर्जन उसाच्या शेतात नेले. सणा कदाचित अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवत होती. तिला कल्पनाही नव्हती की ज्याच्यासाठी तिने सर्व काही गमावले तोच काही क्षणात तिचा जीव घेणार आहे. त्या सुनसान शेतात फैसलने सणाचा गळा आवडला. तिची स्वप्ने, तिचे प्रेम, तिच्या आयुष्याच्या सर्व आशा काही क्षणात संपल्या. निर्घुण खून केल्यानंतर त्याने मृतदेह शेतात पुरून टाकला आणि जणू काही घडलेच नाही अशा थाटात मुंबईला आला. दिवस जात होते, पण सणाच्या घरच्यांची चिंता वाढत होती. फोन लागत नव्हता, कोणताही संपर्क होत नव्हता. शेवटी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सणाचे शेवटचे लोकेशन फैसलकडे पोहोचले. संशय वाढला, चौकशी सुरू झाली आणि मग फैसल तुटला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला घेऊन बिजनौरच्या त्या उसाच्या शेतात नेले. खोदकाम सुरू झाले. काही वेळानंतर जमिनीखालून बाहेर आला एक सडलेला मृतदेह. तो मृतदेह होता सणाचा, जिच्या डोळ्यात प्रेमाची स्वप्ने होती, जिने विश्वासासाठी सर्व काही पणाला लावले होते, जिने आयुष्यभराच्या साथीचे स्वप्न पाहिले होते, पण तिला मिळाला विश्वासघात आणि मृत्यू. ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते, प्रेम सुंदर असते, पण चुकीच्या व्यक्तीवर केलेला अंधविश्वास आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. एका प्रेमकथेचा शेवट लग्न मंडपात नाही तर उसाच्या शेतातील थंड मातीत झाला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला काय शिकवून जाते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.